उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय सकाळी 11 वाजता त्र्यंबकेश्वरला येत आहेत आणि प्रचाराचा शुभारंभ त्या ठिकाणी होतोय। काही दिवसापूर्वीच 4-5 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की एकदा माघार झाली मी दररोज 3 सभा 4 सभा या ठिकाणी करणार आहे प्रचाराच्या निमित्ताने आणि म्हणून उद्या त्र्यंबकेश्वरला त्या ठिकाणी येत आहेत। इथून नंतर ते शहाद्याला जातील, शहाद्याहून भुसावळला जातील, अशा 3 सभा उद्या ठरलेल्या आहेत। पण पहिल्यांदाच नगर परिषद निवडणुकांसाठी भाजप एवढ्या ताकदीने उतरल्याचं बघायला मिळतं। मला वाटतं सगळेच पक्ष उतरलेले आहेत। कोण उतरलेलं नाही? कोणता पक्ष ताकदीने उतरलेला नाही? सगळे उतरलेले आहेत। आणि निवडणुका म्हटलं म्हणजे आता आमच्या आमदारकी खासदारकीच्या निवडणुका झाल्यात, पण खालच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात। ज्यांच्या भरोश्यावर आम्ही निवडून येतो, त्यांच्या भरोश्यावर आम्ही ते सरकार आणलं आणि त्यांच्या निवडणुका आल्या की आम्ही म्हणतो आम्ही घरात बसून राहतो किंवा आम्ही येत नाही, मला वाटतं हे काही योग्य होणार नाही। आणि म्हणून कार्यकर्त्यांची निवडणूकसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे। मग नगर परिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, हजारो कार्यकर्ते याच्यामध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये असतात, जे निवडून येत असतात। आणि म्हणून हे आमचं कर्तव्यच आहे की या निवडणुका आम्ही गांभीर्याने घेतल्या पाहिजे आणि आम्ही आताच नाही, भारतीय जनता पक्ष हा नेहमीच सगळ्या निवडणुका हा गांभीर्याने घेत असतो। त्र्यंबकेश्वर खास करून आपल्यासाठी महत्त्वाचे आहे कुंभमेळा म्हणून, कसं वाटतंय समोर महायुतीचेच करतो 2 उमेदवार देखील आहेत चालणार। आता शेवटी आमचा प्रयत्न हाच होता की ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी युतीच करायची। काही ठिकाणी फार ताणाताण असेल, जमलंच नाही तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत करतो आहोत। इथे तशी लढत आहे। अजित पवार म्हटलंय की जेडपीच्या निवडणुका पुढे ढकलल्या जातील अशी चिन्ह आहे, नक्की काय वस्तुस्थिती आहे? आता त्या बाबतीत मला काही सांगता येणार नाही, कारण कोर्टाच्या मनामध्ये काय आहे, कोर्टाचा निर्णय काय होईल हे मी काही सांगू शकत नाही। अजितदादांना अधिक माहिती असेल म्हणून ते बोलले असतील। एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज दिसत आहेत, सोबत बघायला मिळत नाही अनेक ठिकाणी। नाही, मला नाही वाटत। आता सगळ्या मिटिंगा आमच्या सोबतच चालल्या आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय ते सगळ्या ठिकाणी सोबतच आहेत, असं कुठे झालेलं नाही। हे आपल्या मीडियाच्या माध्यमातून येत आहे, हे नाराज आहेत ते नाराज, पण आता प्रत्येकजण आपापल्या पक्षाला निवडून आणण्यासाठी जिथे युती नाही, महायुती नाही त्या ठिकाणी सगळे व्यस्त आहेत। ज्या ठिकाणी महायुती आहे त्या ठिकाणी सुद्धा आमच्या सभा होत आहेत। आम्ही सोबत लढतो आहे, त्या ठिकाणी आम्ही सोबत त्या ठिकाणी बैठका करतो आहेत, मिटिंग करतो आहे, जाहीर सभा करतो आहे। मला असं वाटतं की असं नाराज आहेत वगैरे समजण्याचं अजिबात कारण नाही। मंत्री नरहरी झिरवाळ असतील किंवा अजित पवार गटाचे तांदे हिरामण पुष्कर यांनी म्हटलंय की अनेक ठिकाणी दोघं राष्ट्रवादी एकत्र आहे, कुठे छुपी मदत होती तर तसं होऊ शकतं असं म्हणत कुठेतरी दादा आणि साहेब एकत्र येण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत। नाही, मला काही तसं वाटत नाही। 1-2 ठिकाणी नगर परिषदेमध्ये, नगरपालिकेत कुठे झालं असेल, पण सर्रासपणे असं कुठेही मला चित्र दिसत नाही, तसं कुठेही चित्र नाही आहे। पण स्थानिक कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी निर्णय केला असेल तर त्याला काही हरकत नाही, करावं त्यांनी। दादा असं म्हटलंय की अजितदादांचं सरकार असलं तरी सीएम फडणवीसच आहे, त्यामुळे मतं देताना तुम्ही पण विचार करतो? नाही तर ठीक आहे, आमचं सगळ्यांचंच मिळून सरकार आहे, आमचं महायुतीचं सरकार आहे। पण ही गोष्ट निश्चित आहे की मुख्यमंत्री तर देवेंद्रजीच आहेत, सरकार आमचं सगळ्यांचंच आहे, ही महायुती आहे, त्यामुळे फार त्यातून काही वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही। निवडणुकाच्या जशा जवळ येत आहे तसे दबाव आणण्याचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात होतो। अक्षरशः भाजपच्या उमेदवारांना सुद्धा गुन्हे दाखल केले जातात पोलिसांकडून, काय नेमकी? हे बघा, आम्ही सांगितलंय, तुम्ही बघतात नाशिकमध्ये सुद्धा असेल, इथे सुद्धा असेल, इथे पक्ष म्हणून आम्ही बघत नाही। एकदा कायदा सुव्यवस्था राखायची आहे, इथे वातावरण अतिशय शांत ठेवायचं असेल तर मला वाटतं तो कोणत्या पक्षाचा आहे गुन्हेगार याचा विचार अजिबात करता कामा नये। आणि म्हणून तुम्ही नाशिकमध्ये पाहिलं असेल, आम्ही आमच्या नगरसेवकांपासून सुरुवात झाली, अजूनही आमचे नगरसेवक आतमध्ये किती नगरसेवक, आम्ही त्यात कुठलाही हस्तक्षेप केला नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीमध्ये सक्त सूचना दिलेल्या आहेत, जे गुन्हेगार आहेत किंवा ते चुकीचं काम करतील त्यांना कोणालाही सोडायचं नाही। आणि म्हणून हे आता कोणाला म्हणायला जागाच राहिलेली नाही की फक्त आमच्या पक्षाच्या लोकांना तुम्ही दाबून मारतायत, आमच्या लोकांवरच कारवाई करतायत, हे कोणी म्हणू शकत नाही। साधुग्रामच्या विषयावरती झाडांचा विषय ताजा होता, मात्र आता नरेंद्राचार्य महाराजांनी आरोप केला की आमच्या खालच्यांना जागा नाहीत, काही ठिकाणी खाजगी मालकाच्या जागा बळकवत आहेत असा आरोप केला की खालच्यांना आम्हाला जागा मिळणार नाही। मला वाटतं कुंभमेळ्याच्या निमित्ताने ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे साधुग्राम तयार करून द्यायचे किंवा मोठे टेंट लावून मोठी त्यांची जागा करायची असेल सत्संगासाठी वगैरे, ती आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। मागच्या वेळेचा सुद्धा मॅप आपल्याकडे तयार आहे, त्याचप्रमाणे याही वेळेला आम्ही त्याप्रमाणे त्यांची व्यवस्था करणार आहोत। त्यांची कुठेही अव्यवस्था होणार नाही याची काळजी आम्ही त्या ठिकाणी घेऊ। वाहतुकीची कोंडी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे अंडरपास करण्याचे काहीतरी प्रस्तावित आहेत, 12 ठिकाणी अंडरपास आणि फ्लायओव्हर्स करण्याचं काही आहे? मला वाटतं कुंभमेळ्यापर्यंत अजून 1.5 वर्ष वेळ आहे, तोपर्यंत आम्ही काही
चाललं आहे, रोज बैठका सुरू आहेत, त्या संदर्भात सगळ्या वेगवेगळ्या आमच्या एजन्सी आहेत, त्या मार्ग कसा काढता येईल त्याचा विचार करत आहे आणि कुंभमेळ्यापर्यंत कुठेही कोंडी होणार नाही ट्रॅफिकची अशी व्यवस्था आम्ही या ठिकाणी निश्चित करू. अजूनही आपल्यासमोर काही गोष्टी आहेत त्यासुद्धा आम्ही केलेल्या आहेत. आता इंदिरा नगरचा तो बोगदा आहे, तो मोठा कडाचा विषय असेल, द्वारकाचा विषय असेल चौकातला, तिथे ट्रॅफिक नेहमी जाम होते, तिथे सुद्धा आम्ही आता तात्काळ कामाला लागलेलो आहोत. आपण बघतात आणि वर्षभरामध्ये सव्वा वर्षामध्ये ही सगळी कामं पूर्ण होतील. पण कुंभमेळ्याच्या वेळेला कुठे ट्रॅफिक जाम झालं, कुठे एक रहदारीला अडथळा निर्माण झाला असं कुठे होणार नाही. काही वचनपूर्ती घोषणा होणार उद्या कुंभमेळ्याच्या बाबतीत नारळ फुटलेले, परंतु आता उद्या जी सभा होणार आहे त्र्यंबकेश्वरकरचा काय असा विषय? मला वाटतं स्थानिक नगरपालिकेची निवडणूक आहे, नगर परिषदेची निवडणूक आहे आणि म्हणून त्या ठिकाणचे जे आमचे कार्यकर्ते आहेत, जे नगरसेवक पदासाठी उभे आहेत, नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत, त्यांनी आपापलं सगळं मॅनिफेस्टो या ठिकाणी दिलेलं आहे. आम्ही काय करणार आहोत काय नाही म्हणून. आता इथे कुंभमेळ्याविषयी आम्ही काय करणार आहोत वगैरे काही सांगण्याची आवश्यकता नाही. तो विषय परवाच झालेला, मला 4 दिवसापूर्वी मुख्यमंत्री मोदी आले होते त्यावेळेला झालेला. भाऊ उदय सामंत म्हणताय की पालकमंत्री पदाचा तिढा जानेवारीमध्ये सुटेल. धन्यवाद. अच्छा, नाशिकचं म्हटले का रायगडचं म्हटले? नाशिक रायगड दोन्ही म्हटले ना. पालकमंत्री पदाचा तिढा आहे. चला, म्हणून त्याचे आभार. जानेवारीत म्हणजे नवीन वर्षामध्ये आम्हाला पालकमंत्री मिळेल का? बघू आता आपण अपेक्षा करू, आशा करूया. आता मी पण त्याचं त्यांना जानेवारी वाटते, तुम्हाला कोणता महिना वाटतो? हां त्यांना जानेवारी नाही मला कुठलाच महिना वाटत. नवीन उमेदवाराचं पण नाव द्यायचं. कैलास जे आहेत ना, नाही तर त्याचं नाव कुठे मी कुठे दाखवणार? तुम्ही फक्त तुम्हाला तेच विचारतोय. वेगळी बातमी बनवता हो का? आमचे या ठिकाणी अध्यक्षपदाचे उमेदवार कैलासजी घुले या ठिकाणी आहेत. अतिशय एक तरुण उमदे कार्यकर्ते ते या ठिकाणी आहेत. त्याचा सामाजिक कार्यामध्ये, धार्मिक कार्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा या सगळ्या त्र्यंबकनगरीमध्ये या ठिकाणी असतो. आणि यावेळेला कुंभमेळाही आहे, मोठी जबाबदारी आहे, खूप मोठी जबाबदारी आहे. तर त्यामुळे म्हणजे सक्षम जो या ठिकाणी अध्यक्ष आहे तो असला पाहिजे अशी सगळ्यांची भूमिका आहे, भावना आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना तिकीट या ठिकाणी दिलेलं आहे. मला वाटतं खूप मोठ्या संख्येने बहुमताने ते या ठिकाणी निवडून येतील आणि आपला कुंभमेळा जो आता हा येणारा आहे तो अतिशय जोरात, म्हणजे अतिशय आपण असं म्हणू की सुरक्षित, याला आम्ही महत्त्व दिलं, स्वच्छ असेल, सुंदर असेल, पण तो सुरक्षितही असेल अशा दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी काम करू. शिवसेना शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे यांनी म्हटले की नगर परिषदेमध्ये आम्ही अनेक ठिकाणी युती करायला तयार होतो भाजपसोबत. आता भाजपच्या अनेक नेत्यांच्या डोक्यात हवा गेली असं त्यांनी भाजपला म्हटलं. मला काही माहिती कोण संदीप भुमरे, ठीक आहे, काय चलो